आज मला कळलं की मला NTUमध्ये ॲडमिशन कसं काय मिळालं. ते झालं असं की जे प्रोफेसरचं लेक्चर होतं ते ॲप्लिकेशन्स बघायचे, ते चायनाचे बघायचे म्हणे ॲप्लिकेशन्स, पण ते ॲप्लिकेशन्स वगैरे बघायचे आणि ही वॉज द पार्ट ऑफ द सिलेक्शन प्रोसेस. तर जेव्हा त्यांना मी विचारलं, त्यांनी मला सांगितलं की ऑन द बेस्ड ऑन की तुमची कुठली युनिव्हर्सिटी होती बॅचलर्सच्या वेळेस आणि तुम्हाला किती मार्क होते, जे CGP होता, दॅट इज द होल अँड सोल रिझन की तुम्ही इथं का आहात. सो आज जे काय CGPAमुळे मी येऊ शकलो आहे, ॲक्च्युली थँक्स टू पप्पा. कारण त्यांनी मला पुश नसतं केलं, त्यांनी मला कसं सवय नसती लावली ना चांगले मार्क मिळवण्याची. तर मग मे बी मी तेवढा CGPA मिळवला पण नसताना आज तिथं बसलो जे आहे सध्या मी तिथे नसतो पण. सो येस, मला वाटलं होतं की माझं लक आहे. लक तर नेहमीच फॅक्टर असतोच, बट स्टील अदर दॅन दॅट जे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल रिझन आहे ते म्हणजे मला CGPA. इवन ते हे पण म्हणाले की जे आम्ही बाकीच्या ज्या गोष्टी जे म्हणजे जोडतो ना, की म्हणजे आम्ही ते SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा हे ते, त्यांना त्याच्यामध्ये काही ना त्यांना बघायला वेळ असतो ना इंटरेस्ट असतो. आता प्रोफेसरने सांगितलं की त्यांच्याकडे एका ॲप्लिकेशनवरती निर्णय देण्याकरता दे हॅव अ पिरियड ऑफ ऑलमोस्ट हाफ अ डे, आणि त्यांना एका दिवसात असे 100-200 ॲप्लिकेशन्स रिव्ह्यू करायचे असतात. सो दे टेक द डिसिजन ऑफ दोज 200 पर्सन्स इन जस्ट हाफ अ डे. दे डू नॉट हॅव अ टाईम. सो दिस इज द क्रायटेरिया. आय वॉज लकी की मी माझ्या कॉलेज नंतर म्हणजे माझ्या 12th नंतर पण मी मार्ककडे बघणं सोडलं नाही. आय परसिव्ड इट. आता मला त्याच्यामध्ये लकी फील होत आहे. आणि हो, माझं जेव्हा ओरिएंटेशन होतं ना, तर त्यावेळेस जे डायरेक्टर ऑफ म्हणजे माझा प्रोग्राम आहे मास्टर्स इन AI, त्यांनी सांगितलं की आम्हाला खूप ॲप्लिकेशन्स आले होते म्हणे, जवळपास 2,000 ते 4,000 ॲप्लिकेशन्स आले होते याच्याकरता, आणि त्यापैकी त्यांनी जवळपास 200 लोक निवडलेत. सो येस, 0.1% आय गेस, माहीत नाही. सो बट आहे गुड सिलेक्शन रेट वगैरे आहे, अँड आय फील क्वाईट लकी. बस.